हॅलो. अ, माझं नाव अभिजित आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामुळे मला कळत नाही आहे की कसं बोलावं किंवा कसं रिॲक्ट करावं किंवा काय स्क्रिप्टिंग वगैरे करावं. अ, आणि जे मागे बॅकग्राऊंड आहे किंवा माझा आवाज आहे, आय रिअली डोंट केअर की ते कसं दिसतं आहे किंवा माझा आवाज कसा येतो आहे. जस्ट मला वाटलं की मी सुरू करावं काहीतरी पोस्ट करणं रोजच्या रोज, कॉन्टेंट क्रिएट करावा काहीतरी, पण मला कळत नाही आहे नक्की कसं करावं. त्यामुळे हा व्हिडिओ मी टाकतो आहे. मला खरंच फरक नाही पडत आहे की लोक माझ्याबद्दल काय बोलतील किंवा अ, अ, मी कसं कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये शूट करतो आहे किंवा माझ्याकडे कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा माझ्याकडे कुठल्या मशीन्स आहेत एडिटिंगसाठी किंवा जे काही. माझ्याकडे काहीच नाही आहे. माझ्याकडे एक साधा फोन आहे आणि त्या फोनच्या कॅमेरामध्ये व्हिडिओमध्ये मी शूट करतो आहे. माझ्याकडे ना माईक आहे, माझ्याकडे ना फोन्स ठेवायचा स्टँड आहे, और माझ्याकडे लायटिंग्स वगैरे आहे. जस्ट माझा रूम आहे जिकडे मी आता बसलो आहे आणि एक बल्ब आहे बस. या रूममध्ये काहीच नाही आहे. बस माझं एक स्टडी टेबल आहे, तिकडे मी स्टडी करतो. वॉट एव्हर इट इज, तो माझा रूम आहे. जस्ट मनात आलं की मी काहीतरी पोस्ट करावं की लोकांना पण कळू दे की माझं पण काहीतरी अस्तित्व आहे. सो मी हा व्हिडिओ शूट करतो आहे कारण मला पण खूप खूप इच्छा आहे की यूट्यूबसोबत काम करायचं, यूट्यूबवर काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करून टाकायचं. त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. माझ्यासारखे बरेच जणं असतील ज्यांना यूट्यूबर व्हायचं आहे किंवा काही कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे, पण त्यांना कळत नाही ॲक्च्युली काय करायचं. जस्ट एखादा व्हिडिओ स्वतःचा इंट्रोडक्शन म्हणून तो पोस्ट करा. काहीच काळजी नाही करायची आपलं बॅकग्राऊंड कसं आहे, आपला आवाज कसा येतो आहे, बाकी बॅकग्राऊंड नॉईज कसा आहे किंवा किती कालवा आहे आजूबाजूला, डिस्टर्बन्स आहे, काही करायची गरज नाही. जस्ट एक क्लिक करा, जस्ट एक व्हिडिओ शूट करा स्वतःचा इंट्रोडक्शन म्हणून आणि तो व्हिडिओ पोस्ट करा आणि असे रोज 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 व्हिडिओ पोस्ट करत राहा. आपोआप तुमची ग्रोथ होईल. तुमचा ॲल्गोरिदम यूट्यूबवर चांगला डेव्हलप होईल आणि आय डोंट नो. मला समजत नाही ॲक्च्युली की कसं बोलावं किंवा काय, पण दिस इज वॉट ॲक्च्युली आय ॲम. आपण खूप लोकांचा विचार करतो की 4 लोक आपल्याबद्दल काय बोलतील, आपण असं शूट करतो किंवा आपण जे काही त्यांना जे बोलायचं असतं, नावं ठेवायचं असतं, 4 लोक बोलत असतात, पण आपण स्वतःवर विश्वास ठेवावा, आपल्याला जे वाटतं ते करावं. आणि कारण आयुष्य आपलं आहे, आपल्याला ती लोकं पोसायला वगैरे येत नाही. त्यामुळे आपल्याला जे वाटतं, जसं वाटतं तसं आपण जगावं आणि येस. सो हाच विचार मनात ठेवून काहीतरी क्रिएट करायचं युनिक किंवा यूट्यूबच्या फीचर्स आणि रेग्युलेशन्सला कन्सिडर करून जे काही तुम्हाला बनवायचं असेल ते खुशाल बनवा आणि यूट्यूब त्याची दखल घेणार. जरी कोणी नाही घेतली तरी यूट्यूब त्याची दखल घेणार, कारण आपण ज्यांना ओळखतो ना त्यांच्यापेक्षा स्ट्रेंजर्स लोक आपल्याला खूप जास्त सपोर्ट करतात अशा सोशल प्लॅटफॉर्म्सवर. हे मला वाटतं आणि हे मला खूप प्रकर्षाने जाणवलेलं आहे, कारण जेवढी पण लोकं आता सध्या सोशल मीडियावर आहेत त्यांच्यामध्ये आपण काहीतरी पोस्ट केलं सोशल मीडियावर तर ते पाहणाऱ्यांची संख्या स्ट्रेंजर्स लोकांची जास्त आहे, त्याच्यावर रिॲक्ट करणाऱ्यांची संख्या स्ट्रेंजर्स लोकांची जास्त आहे, रादर दॅन आपल्या जे जवळचे लोक आहेत ती लोकं पाहून स्किप करतात आणि स्ट्रेंजर्स लोकं बघतात, आवडीने बघतात की हे काय आहे नवीन, हे पोस्ट केलेलं आहे, हा माणूस कोण आहे आणि काय कसं पोस्ट केलं आहे किंवा त्याला म्हणायचं काय आहे. हे सगळं स्ट्रेंजर्स लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचं जास्त कुतूहल असतं. त्यामुळे ती लोकं आपला कंटेंट किंवा आपण शेअर केलेल्या गोष्टी आवर्जून बघतात. आणि हे मी खूप अनुभवलं आहे आणि ह्याचा प्रत्यय रोजच येतो. आपले व्ह्यूज बघून किंवा आपले लाईक्स आणि जे काही आपल्या पोस्टवर, आपल्या रील्सवर, आपल्या शॉर्ट्सवर, आपल्या लाँग व्हिडिओजवर जी काही रिॲक्शन्स असतात. सो अजिबात घाबरायची गरज नाही आहे. अजिबात हा विचार मनात निगेटिव्हिटी आणायची गरज नाही आहे की लोकं आपल्याबद्दल काय म्हणतील. खुशाल लोकांना म्हणू द्या, आपण आपलं काम करत राहायला पाहिजे आणि खूप खूप छान कंटेंट क्रिएट करा सगळेजणं आणि आपण एकमेकांना सपोर्ट करूया. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. थँक्यू.